युक्त होईल आणि खरोखर आता असं हिंडल्याच्या नंतर कारण त्या ठिकाणी आणि ते आपल्याला हे होणार नाही किंवा आणि पुरेपूर जोपर्यंत नाथाची भेट होत नाही तोपर्यंत आपल्याला अनुग्रह प्राप्त होत नाही. अनुग्रह जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत अमरपूरच्या ठिकाणी आनंद वटल्या जात नाही. इंद्रदेव बृहस्पतीला बोलू लागले, म्हणाले ऐसे काय कासयाने हा विपर्यास येईल घडून, तरी माही होत पुण्य पावन आसन माझे घेत असे. आणि खरोखर जर म्हणजे आता या ठिकाणी एवढं जर कुटाणा जर तुम्ही म्हणसाल करता कशाला, कारण एखाद्या वेळेस माझं आसन जाण्याची सुद्धा आणि महाराज मला भीती उत्पन्न व्हाली. इंद्रदेव बृहस्पती पुढे बोलू लागले, तरी मी येथे सावधान करीन रक्षित आपुले आसन, तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मजला. आणि खरोखर इंद्रदेव असणारे बृहस्पतीला बोलू लागले महाराज, कारण जेणेकरून दोन्ही गोष्टी साध्य झाल्या पाहिजे. एक तर नाथाकून मला हे अनुग्रह प्राप्त झाला पाहिजे, दुसरी गोष्ट मग राज्य व्यवहारात झालं पाहिजे. मी जर नाथाच्या पाठीमागं लागलो तर राज्य व्यवहारच व्हाले. मग या दोन्ही गोष्टी ज्याच्यावर साध्य होत्या अशी व्यक्ती तुम्ही मला सांगा. बृहस्पतीला इंद्रदेव बोलू लागले, ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती, म्हणे महाराजा नाथा प्रती येथेची आणि खरोखर एवढं ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बृहस्पतीनं, कारण ज्ञानाचे सागर देवाचे गुरु होतं. महाराज दोन्ही गोष्टी समान जर ठेवायच्या असतील तर तुम्हाला नाथाला अमरपुरीला आणावं लागेल. एक तर तुमच्या राज्याचं रक्षण होईल आणि दुसरी गोष्ट जी शाबरी विद्येचं कवित्व तुम्हाला करून घ्यायचं हे तुम्हाला प्राप्त होईल. तरी तो महायज्ञ मनसील कैसा, हो. यज्ञ करावा सोमभासा, त्या निमित्ते नाथ राजसा घेऊन यावे आता या स्वर्गासी. ठिकाणी तू म्हणशील नाथाला आणणार आहे, कारण कोणाला नाही कोणाला येण्याला कारण लागते. आता आपण दराडे महाराज इतके लांबून आलो, कशामुळे आलो? उद्या शेळके महाराजांना बोलवलं येईल आपण, परंतु टाइम चुकून येईल. आज कसे आलो? टायमाचं बंधन आहे, कारण येतं निमित्त आहे. कशाचं निमित्त आहे? निमित्ताच्या कारणाने एक ओढलो ना, तसं नाथाला येतं आणण्याकरता तुला निमित्त लावावं लागेल. मग काय निमित्त लावतो? सोममक नावाचा यज्ञ कर, आणि सोममक नावाच्या यज्ञाला नाथाची आहुती पाडण्याकरता नाथाला या ठिकाणी आणखी तुमच्या हातानं या यज्ञामध्ये आहुती टाका, असं त्याला निमित्त लावायचं आणि इथं घेऊन यायचं. मग तो येथे आल्या पाठी दाऊन भक्तीची अपार कोटी, मोह उपजवला नाथा पोटी कार्य साधून घ्यायचे. आणि खरोखर नाथ या ठिकाणी आल्याच्या नंतर कारण कोणाला प्रसन्न करण्याकरता त्याचं मन जिंकावं लागतंय. मन जिंकल्याशिवाय माणूस प्रसन्न होत नाही. आणि पोटातली गुज गोष्ट कोणाला सांगत नाही. कोणाच्या पोटातली गुज गोष्ट जर ऐकून घ्यायची असेल तर अगोदर त्याचा पुरेपूर मन जिंकून घ्यावं लागेल. मन जिंकून घेण्याकरता त्याच्या पुढे सेवा करावं लागेल. सेवा केल्याशिवाय माणूस कोणावर अनुकूल होत नाही. असं तत्व तू कर, नाथाला आपल्या दिन कर आणि नंतर शाबरी विद्येचं कवित्व कर. ऐसे बोलता तपद्विज परम तोषला मरराज, उपरी मने महाराज कोणा पाठवू आता ज्यावेळेस बृहस्पतीने सगळं इंद्रदेवाला सांगलेले सोममक नावाचा यज्ञ कर आणि नाथाला यज्ञाचं निमित्ताने तर बोलव. इंद्रदेवानं गोष्ट मान्य केली. मान्य करून पुन्हा विचार करू लागला महाराज. नाथ असणारे तीव्र तर रागीट तर महाराजांना आता सांगले सरापान जाळून टाकतील. मग त्या नाथाला बोलवण्याकरता कोणाला पाठवायचं? बृहस्पती पुढे सांगू लागले, लक्षपूर्वक ऐका. यावरी बोले कचतात हे महाराज मरनाथ, मच्छिंद्र पिता अष्टवसुत परिपचर नाम मिरवत. याच्यानंतर कच्याचा बाप असणारा, कारण ज्यानं संजीवनी मंत्र शुक्राचार्याकडून प्राप्त करून आलेले असे कचत कच्याचे पिता असणारे बृहस्पती येतं. आणि बृहस्पती त्या ठिकाणी सांगू लागले उपरीचरू हे अष्टवसू असणारे मच्छिंद्राचे बाप आहेत. आणि उपरीचरू वसूला जर पाठवलं तर कारण 9 नाथापैकी श्रेष्ठ कोण आहे? मच्छिंद्र येतं. एकमेकाचं नातं लागल आणि नाथ्याचा मोह उत्पन्न होईल. नाथ उपरीचरू वसू बरोबर येतील असे बृहस्पती बोलले. उपरीचर जाता महितळवटे, मच्छिंद्र नाथाचे येईल भेटी, सांगून त्याचे कार्य सेवटी, मग मच्छिंद्र बोधी. एवढंच नाही, उपरीचर वसू गेल्याच्या नंतर मच्छिंद्र नाथाला भेटतील. भेटल्याच्या नंतर एकमेकांमध्ये गोष्टी होतील. गोष्टी झाल्याच्या नंतर मन समाधान होतील. आणि समाधानाच्या व्रतामध्ये
उपरीचर वसू मच्छिंद्रनाथाला निमित्त सांगतील बाबा तुझ्या भेटीला कशा करता आलो. राजाची आज्ञा आहे सोमक नावाचा यज्ञ इंद्राला करायचा आणि तो यज्ञ तुमच्या हाताने पार पाडायचा. म्हणून अमरपुरीला चला. तरी त्या ते पाचारून कार्य यज्ञाचा वधून काम विमानया निरुड करून पाठवावा महाराजा. अहो बृहस्पती इंद्रदेवाला सांगू लागले कारण सर्व संपत्ती अनुकूल आहे तुला. राजा बोलत आलं काय कमी आहे इंद्रदेवाकडे, काही कमी नाही. चांगलं इवाईन दे, इवानामध्ये पूर्ण व्यवस्था दे, त्याच्यामध्ये उपरी वसूल बसव, मालती सारखा सारथी दे आणि मग नाथाला आणण्याकरता पाठव. बृहस्पतीने सांगितलं. या परिमछिंद्रनाथ आला असता अमरपुरीत गौरवणी तू त्यात तुष्ट चित्त आणि एवढंच नाही राजा, ज्या वेळेस उपरीचर वसू नवनाथाला किंवा मच्छिंद्रनाथाला घेऊन येते, आल्याच्या नंतर या ठिकाणी सेवेची अनुमान करायची नाही. मी राजा हे जोगी यायची सेवा मी कशी करू अशी अंत मनाच्या ठिकाणी धराय जमल का? धराय जमणार नाही. अष्ट भाव त्या ठिकाणी पूर्ण सिद्ध करायचा. नवे नवे तनानं मनानं ध्यानं भावेनं कायनं भक्तीनं एकाग्र नाथाची सेवा करायची. नाथाला तुझ्यावर अनुकूल करून घ्यायचं. शक्ती तर सरिता लोट मच्छिंद्र उददी पोट संगमित्र पात्र लोट प्रेम तोय भरले असे. आणि खरोखर कारण या ठिकाणी जर म्हणलं तर पुरेपूर जर म्हणलं प्रेम मनाच्या ठिकाणी धरायची, आवड धरायची आणि ज्या वेळेस तुम्ही आवड धरसाल त्यावेळेस काम सिद्धीला जातंय. पुरेपूर जर म्हणलं तर नाथाच्या ठिकाणी प्रेम धरायचा, एक जर म्हणलं तर भक्तीमध्ये वाटायचं. तरी सुमुखाच्या पडता जळ कार्य सुक्ती का मुक्ता फळ तू ते ओपिल तपोबळ नवनाथान. आणि खरोखर कारण तुम्ही भक्ती आघात झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ या ठिकाणी सद्गत नाथ होतील. नाथ सद्गत झाले